सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड आहे। थोड्याच वेळात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं जेजुरी नगरीत आगमन होणार आहे। माऊलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली जाणार आहे। ही दृश्य आपण जेजुरी नगरीतली पाहतोय। थोड्याच वेळात माऊलींच्या पालखीचं जेजुरीत आगमन होणार आहे। या माऊलींच्या पालखीवर इथे भंडाऱ्याची उधळण केली जाणार आहे। वारकऱ्यांनी ही संपूर्ण नगरी सध्या फुलून गेलेली आहे। भक्तिमय चैतन्यमय असं वातावरण सध्या जेजुरीत पाहायला मिळतंय। माऊलींच्या पालखीचं जेजुरीत आगमन थोड्याच वेळात होणार आहे आणि या ठिकाणी माऊलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली जाणार आहे। दृश्य आपण जेजुरीतली पाहतोय। वारकऱ्यांनी जेजुरी नगरी फुलून गेलेली आहे। पालखीचं आगमन ज्यावेळेस जेजुरीत होतं त्यावेळेस भंडाऱ्याची उधळण करून या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं जातं। आपण पाहतोय की महाराजांची पालखी अगदी काही वेळात माऊलींची पालखी जेजुरी नगरीत दाखल होणार आहे। त्यापूर्वी लाखो वारकरी हरिनामाचा जप करत भजन म्हणत आणि टाळमृदुंगाच्या जयघोषात जेजुरी नगरीत दाखल होत आहेत आणि जेजुरी नगरी देखील या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे। ज्यावेळी जेजुरी नगरीच्या आतमध्ये हे वारकरी प्रवेश करतात त्यावेळेस प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळाला भंडारा लावला जातोय आणि त्यानंतर हे वारकरी जेजुरी नगरीमध्ये दाखल होत आहेत। अगदी काही वेळात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या जेजुरी नगरीत दाखल होईल। आजचा मुक्काम जो असणार आहे तो जेजुरीत असणार आहे। आता देखील आपण पाहतोय की अगदी काही अंतरावर खंडेरायाचा गड, जेजुरीचा गड, खंडोबा देवस्थानचा गड काही अंतरावर आहे आणि ज्यावेळेस हे लाखो वारकरी जेजुरी नगरीमध्ये येतात त्यानंतर लाडक्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी हे सगळे वारकरी जात असतात। खंडेरायाच्या पायरीवर बुक्का ठेवला जातो आणि भंडारा देखील उधळला जातो। आज हा खूप मोठा दिवस असतो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी, कारण की आज माऊलींची आणि खंडेरायाची भेट होत असते।